मंत्री होश में हो, होश में आओ, होश में आओ। भाजप सरकार होश में हो, होश में आओ, होश में आओ। नहीं चलेगी, नहीं चलेगी, तानाशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, तानाशाही नहीं चलेगी। काँग्रेस पक्षाचा तुम्हाला माहिती आहे की खासदारांना प्रत्येक खासदाराला डीपीडीसी मध्ये निधी मिळत असते आणि आमची निधी मुद्दामून गेले 1 वर्षापासून मुद्दामून प्रलंबित ठेवली आहे, थांबवली आहे, अडवली आहे. ही माझी निधी नाही आहे. ह्याच्यात मी पूर्ण गावासहित यादी जोडली आहे. हे सगळे जे इकडे उपस्थित आहेत प्रत्येकाच्या गावातलं कोणाचं डीपीचं काम आहे, कोणाचं रस्त्याचं काम आहे, कोणाचं सभामंडपचं काम आहे, हे सगळं थांबवण्याचा पाप हे सरकार दबाव पोटी करत आहेत. आणि आम्हाला वाईट वाटतं की एवढे मोठे IAS अधिकारी जे खूप कष्ट करून इथपर्यंत येतात त्यांच्यावर एवढ्या मोठ्या प्रमाणात दबाव आहे. कृपया आपण ह्या दबावाला बळी पडू नका आणि ह्या सगळ्या लोकांची कामं करा. माझं नाही, ह्या सगळ्या लोकांची डीपीडीसीची जी प्रलंबित कामं आहेत ती करा. 15 दिवसामध्ये आमचं सगळ्यांचं ह्यांचं सगळ्यांचं म्हणणं आहे अल्टिमेटम आहे आमचं. 15 दिवसात नाही केलं आमरण उपोषण आम्ही इथे करणार आहे आपल्या ऑफिसच्या बाहेरच. सगळे लोक नाही पूर्ण शेतकरी सगळे गावातले शेतकरी सगळे डीपीडीसीच्या फंडासाठी राजकारण केलं जातं ते नको व्हायला. आणि हे कधीच नव्हतं झालं. स्वतःहून कदाचित नागपूरला बदली करून घेतली कारण का सोलापूरवर जे कोणी अधिकारी आहेत, कलेक्टर लेवल असेल, SP लेवल असेल, CO लेवल असेल, म्युन्सिपल कमिशनर असतील, सगळ्यांवर प्रचंड दबाव आपल्याला दिसून येतोय. हातबळ झालेत अधिकारी. खरं तर मला अधिकाऱ्यांचा वाईट वाटतंय की एवढ्या संविधानाची शपथ घेऊन एवढे कष्ट करून इथपर्यंत येतात, कष्ट करून, आणि राज्यकर्त्यांच्या दबावामुळे एका ठराविक विचारसरणीमुळे ह्यांच्यावर प्रचंड दबाव आणि प्रेशर की विरोधी पक्षाचं काम करू नका, आणि त्या गोष्टीला प्रत्येक एक करून हे अधिकारी बिचारे बळी पडतात. आम्ही अधिकाऱ्यांच्या बाजूने बोलतोय, पण पूर्ण सिस्टीमच अशी खराब झाली आहे की अधिकाऱ्यांचा रिस्पेक्ट राहिला नाही. ते गव्हर्नमेंट शासनाचे नौकर म्हणून काम करायला लागलेत आणि या गोष्टीचा मी त्या ठिकाणी निषेध करते. अनेक दिवसापासून डीपीडीसी खासदारांची डीपीडीसी निधी प्रलंबित आहे. ह्यांची समाज एवढी छोटी आहे की जेव्हा डीपीडीसीची निधी अडवतात तेव्हा ती माझी वैयक्तिक निधी अडवत नाही. प्रत्येक गाव ज्यांनी मतदान केलंय काँग्रेससाठी त्या गावातल्या शेतकऱ्याची निधी अडवत आहे. कुठे डीपीची, कुठे रस्त्याची, कुठे गटाराची, कुठे समाज मंदिराची. प्रत्येक गावातला शेतकरी हा आतुरतेने वाट बघतोय की आमची कामं कधी मंजूर होत आहेत. मग हा सरकारकडून, पालकमंत्र्यांकडून होणारा खूप मोठा पाप आणि अन्याय आहे आमच्या शेतकऱ्यांवर. कारण का इथे NVAचे खासदार असल्यामुळे, काँग्रेसचे खासदार असल्यामुळे जाणून बुजून ही निधी अडवण्यात आली आहे. काही अधिकाऱ्यांशी जेव्हा मी फोनवर बोलते तेव्हा ते म्हणतात की मॅम आप समझ सकते हो ना हमारे ऊपर कितना प्रेशर है. मला मी नाव घेऊ इच्छित नाही, पण हे प्रेशर आहे, हा दबाव आहे. आज मी या पत्राद्वारे कलेक्टर नवीन आले तामिळनाडूचे, संविधानाची शपथ घेऊन प्रचंड कष्ट करून इथपर्यंत पोहोचले. त्यांना मी निवेदन देते आहे 15 दिवसात आमच्या डीपीडीसीची, आमच्या शेतकऱ्याची, आमच्या कष्ट करणाऱ्या गावकऱ्याची निधी जर मंजूर करून दिली नाही तर आम्ही आंदोलन आणि किंवा अमरण उपोषणाचा या ठिकाणी इशारा देणार. आम्ही 15 दिवस देत आहोत, नाहीतर सगळ्या आज तुम्हाला काहीच नाही, ह्याच्यापेक्षा दुप्पट त्रिप्पट प्रत्येक गावातून लोक येऊन माझ्यासोबत त्या ठिकाणी अमरण उपोषणावर बसणार आहेत जोपर्यंत यांची डीपीडीसीची निधी मंजूर होत नाही तो.